श्री स्वामी समर्थ. चला आज आम्ही फिरायला गेलतो बघा. संध्याकाळचं टायमिंग होतं, 5:30 वाजले. कंटाळा आलता घरात बसून, मुलांचा पण धिंगाणा चाललेला. चला म्हणलं तुम्हाला फिरवून आणतो म्हणून वरच्या साईडला फिरायला गेलतो. असं पूर्ण पटांगण आहे तिथं, आंब्याच्या बागा वगैरे आहेत त्या. एकदा आधी पण शेअर केलं तर तुमच्या बरोबर, ह्याच्या आधी मी तुम्हाला एकदा शेअर केलेलं मी, पण आम्ही तो पुढे गेलतो, पण हे अलीकडच्या अलीकडंच होतं आणि आंब्याच्या बागाच्या आतमध्ये गेलो नव्हतो आम्ही. ते तुम्हाला आज मी शेअर करत आहे. हे बघा इथं हादग्याच्या फुलाचं झाड होतं. ह्याची भाजी पण आणि भजी पण एक नंबर लागतात. मग ती माझ्या मुलीला खायचं होतं, मी नको म्हणत होती पण ती घे म्हणत होती. मग घेतली तिथली फुलं तोडून सगळी. आणि अशी फुलं म्हणजे आमच्यात झाड होतं दारात आधी, हे झाड लय मोठं असतंय पण हे आत्ताशी लावलंय. मग ह्याला आत्ता फुलं यायला लागले ती. मग ती बघा तिथनं पोरं सगळी अशी फिरत होती का नाही, नुसता धिंगाणा घालत होती. चला म्हणलं जाऊया, मग ताण लागलेली. तसंच पुढं गेलो. आम्हाला माहित नव्हतं तिथं घर आहे ते. आंबे विकणारी आहे ती, त्यांची झाड आहे ती. मग ती दरवर्षी येऊन आंबे विकते ती. मग ती होती तिथं. मग त्यांच्याकडनं पाणी घेतलं पोरांना प्यायला, पाणी वगैरे पाजलं. हे बघा हे लाईटीचं सबस्टेशन आहे ती. तिथला व्ह्यू थोडासा घेतला आणि संध्याकाळचं रुटीन म्हणजे संध्याकाळचा व्ह्यू होता. आणि झाडं ही भरपूर कशाची म्हणजे खसखशीचं झाड होतं तिथं. परत तुम्हाला सांगते पिंपळ होता, चिंचांची होती. त्या माणसांनी मोगरा वगैरे भरपूर काय काय लावलेली, तुतीची झाडं वगैरे होती, रामफळ, आंबा. एवढाच आंब्या त्याला गच्च झाडं आंब्याने भरलेलं. ही बघा ही झाड मी दाखवत होती माझ्या जावांना. आम्ही सगळे एकदाच गेलतो. परत हे आज दुपारचं आहे बघा गहू नीट करताना, कारण का म्हणलं थोडंफार घेतलं पाहिजे. आणि आता कामामुळं काय होतं जास्त व्हिडिओ घेण्यात येत नाही, त्याच्यामुळं ज्यावेळेस जमल त्यावेळेस घेत असते. आणि चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.